नमस्कार मित्रांनो, रात्रीचे खेळ चालले या मालिकेत अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका साकारली आणि ती लोकप्रिय झाली। सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट या मालिकेत झळकत आहे। अपूर्वाचा 10 वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता, मात्र ती आता पुन्हा लग्न करण्यासाठी तयार असल्याचे तिने स्वतः सांगितले आहे। काय म्हणाली अपूर्वा जाणून घेऊया, पण त्याआधी मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अपूर्वा म्हणाली की मी लग्न केलं होतं, आता माझा घटस्फोट होऊन 10 वर्ष झाली आहेत। मी त्यातून बाहेर पडले। काही गोष्टी स्वीकारायला मला खूप वेळ लागला। विश्वासघात पचवणं थोडं कठीण गेलं, पण आता मी एकटी राहायला शिकले। मला काय हवंय आणि काय नकोय हे आता मला समजलं आहे। मला लगेच कोणत्या नात्यात अडकायचं नव्हतं, त्यामुळे मी वेळ घेतला, पण आता मी लग्नासाठी तयार आहे। ती पुढे म्हणाली, अनेकांना हे पटत नाही, मी उगाच काहीतरी सांगते असं सगळ्यांना वाटतं, पण हो, मी खरंच सिंगल आहे। काही वर्ष दुःखात स्वतःला सावरण्यात गेली, काही वर्ष स्वतःला ओळखण्यात गेली, त्यानंतर सिंगलच बरे आहोत असं वाटायला लागलं। लग्न संस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे। योग्य व्यक्तीसोबत तुमचं लग्न झालं तर तो सुंदर अनुभव आहे। लग्न करायचं की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे। प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा हे सगळं मिळणार आहे का? महत्त्वाचं म्हणजे तुम्ही समोरच्याला या सगळ्या गोष्टी देऊ शकता का? तुम्ही सगळं द्यायला आणि स्वीकारायला तयार असाल तरच लग्न केलं पाहिजे। तिने सांगितलं की समाजाच्या दबावाखाली येऊन लग्न करू नका। आपल्याला एखाद्या व्यक्तीची साथ देता येईल का हे जाणून घ्या आणि मगच लग्न करा, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते। माझा लग्न संस्थेवर अजूनही विश्वास आहे। मला पुन्हा एकदा ते सगळं अनुभवायचं होतं असंही अपूर्वा म्हणाली। तिच्या या बोलण्यावरून लक्षात येतं की आता अपूर्वा दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे, त्यामुळे येणाऱ्या काही काळात आपल्याला अपूर्वा सुद्धा लग्न बंधनात अडकलेली दिसणार आहे।